स्टुडंट्स, मायसेल्फ प्रोफेसर जी.के. भोयर आणि मी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट, रिएक्टिव्ह इंटरमिजिएट्स अँड ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन हा टॉपिक शिकवणार आहे. तर बघा, टॉपिक सुरू करण्याआधी जो केमिस्ट्रीचा सिलेबस आहे आणि केमिस्ट्रीचे जे काही मार्क्स आहेत याचा ओव्हरव्ह्यू आपण बघणार आहे. सो लेट अस स्टार्ट. सो दिस इज द मार्किंग स्कीम फॉर BSc फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट. तर जे काही केमिस्ट्रीचे टोटल मार्क्स आहेत ते आहेत 150 मार्क्स, ज्यापैकी थेरीला आहेत 80 मार्क्स, प्रॅक्टिकलला आहेत 50 मार्क्स, इंटरनल असेसमेंटला आहेत 20 मार्क्स. सो द केमिस्ट्री पेपर इट इज ऑफ 150 मार्क्स. टोटल 150 मार्क्सचा पेपर आहे बघा. आणि या 150 पैकी 80 मार्क्स आहेत थेरीला, त्यानंतर 50 मार्क्स आहेत प्रॅक्टिकलला आणि 20 मार्क्स आहेत इंटरनल असेसमेंटला. तर थेरीचा पेपर होतो बघा 80 मार्क्सचा. तो जो काही पेपर आहे तो पेपर तुम्हाला सॉल्व्ह करावा लागतो. जो सिलेबस आहे त्या सिलेबस वरती तो पेपर असतो आउट ऑफ 80 मार्क्स. प्रॅक्टिकलची एक्झाम होते. पूर्ण जे काही सेमिस्टर आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिकल परफॉर्म करता, रेकॉर्ड मेंटेन करता आणि प्रॅक्टिकल एक्झाम होते जी आहे 50 मार्क्स. इंटरनल असेसमेंट आहेत जे की 20 मार्क्सचं आहे. तर याच्याही वेगवेगळे असाइनमेंट्स आणि युनिट टेस्ट होतात जे की डिपार्टमेंट कंडक्ट करते आणि डिपार्टमेंटच्या हाती 20 मार्क्स असतात जे की तुमच्या परफॉर्मन्सच्या आधारावरती दिले जातात. सो दिस इज द मार्किंग स्कीम. 80, 50 अँड 20 ओव्हरऑल 150 मार्क्स आहे तुम्हाला केमिस्ट्रीचे. तर जी थेरी एक्झाम आहे किंवा थेरी आहे, या थेरीमध्ये 6 युनिट्स आहेत आणि त्याच्या एक्झामिनेशन्सला 80 मार्क्स आहेत. तर ते 6 युनिट्स कोणकोणते आहेत तर बघा, पहिला युनिट आहे पिरियॉडिक प्रॉपर्टीज अँड आयनिक बॉन्डिंग. दुसरा आहे एस अँड पी ब्लॉक एलिमेंट्स. त्याच्यानंतर तिसरा युनिट आहे इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट, रिएक्टिव्ह इंटरमिजिएट अँड ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन. त्यानंतर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन, थर्मोडायनॅमिक्स अँड गॅसियस स्टेट अँड फेज रूल. तर बघा, हे जे काही 6 युनिट आहेत या 6 युनिट पैकी जे पहिले 2 युनिट्स आहेत, हे पहिले 2 युनिट हे पार्ट्स आहेत इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे. दे आर द पार्ट ऑफ इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. अँड व्हॉट इज इनऑर्गॅनिक केमिस्ट्री? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मीन्स व्हॉट? तर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण स्टडी करतो पिरियॉडिक टेबल मधले सर्व एलिमेंट्स, जेवढेही एलिमेंट्स आहेत एक्सेप्ट कार्बन, हे सर्वच्या सर्व येतात इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. याच्यामध्ये सर्वात पहिले तर आपण बघणार पिरियॉडिक प्रॉपर्टीज, जो काही पिरियॉडिक टेबल आहे. जसं की बघा, आता आपण इथे ड्रॉ करूया पिरियॉडिक टेबल. तर सपोज दिस इज द पिरियॉडिक टेबल. तर या पिरियॉडिक टेबल मध्ये जे काही एलिमेंट्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये काय रिलेशन आहे, काय ट्रेंड आहे, काय फॅशन आहे, कसा ग्रॅज्युअल चेंज होत जातो वेगवेगळ्या प्रॉपर्टीज मध्ये, तर त्याला आपण म्हणतो पिरियॉडिक प्रॉपर्टीज. आणि त्याच्यानंतर तुम्ही शिकणार आहात आयनिक बॉन्डिंग इन द फर्स्ट चॅप्टर. नंतर सेकंड चॅप्टर मध्ये तुम्ही बघणार आहात एस अँड पी ब्लॉक एलिमेंट. आपल्याला माहित आहे या पिरियॉडिक टेबल मध्ये 4 ब्लॉक्स आहे. डावीकडचा जो आहे तो एस ब्लॉक, उजवीकडचा असतो पी ब्लॉक, मधातला असतो डी ब्लॉक आणि बॉटमचा असतो एफ ब्लॉक. तर हे जे काही 4 ब्लॉक्स आहेत यांच्यापैकी एस आणि पी ब्लॉक, जो की तुम्ही 11वी 12वी मध्ये सुद्धा शिकलेला आहे, तो तुम्हाला पुन्हा शिकायचा आहे इन द सेकंड युनिट. आणि हे दोन्ही युनिट जे आहेत हे पार्ट आहेत इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्याच्यानंतरचे जे 2 युनिट्स आहेत हे आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे. दिस 2 युनिट्स बिलॉंग्स टू द ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि हा जो तिसरा युनिट आहे हा मी तुम्हाला शिकवणार आहे. याच्यामध्ये आहे इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट, रिएक्टिव्ह इंटरमिजिएट आणि ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन. इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट जो मॉलिक्यूल आहे, या मॉलिक्यूल मधले जे काही इलेक्ट्रॉनचे शेअर्ड पेअर आहेत किंवा इलेक्ट्रॉन्स आहेत हे डिस्प्लेस होतात. वेगवेगळे इफेक्ट्स आहेत, इंडक्टिव्ह, रेझोनन्स, हायपर कॉन्जुगेशन, मेझोमेरिझम, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. बाय थ्रू दिस डिफरंट इफेक्ट्स इलेक्ट्रॉन्स गेट्स डिलोकलाइज ऑर डिस्प्लेस. आणि त्याच्यामुळे मॉलिक्यूलच्या प्रॉपर्टीज वरती काय परिणाम होतो? रिएक्टिव्ह इंटरमिजिएट, एखादी रिएक्शन होत असेल, ए पासून बी बनत असेल, तर ए पासून बी बनताना वेगवेगळे मधामध्ये रिएक्टिव्ह इंटरमिजिएट्स बनतात. तर ते जे रिएक्टिव्ह इंटरमिजिएट्स आहेत रिएक्टंट पासून प्रोडक्ट बनताना जे काही मधामधले
वेगवेगळे रिएक्टिव्ह इंटरमिजिएट्स आहेत, ते रिएक्टिव्ह इंटरमिजिएट्स कोणते आहेत आणि त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत, ते स्टेबल आहेत की कसे, हे सर्व आपण बघणार आहे. आणि त्यानंतर ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स बद्दल बघणार आहे. त्यानंतर चौथ्या युनिटमध्ये ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन बघणार आहे बघा तुम्ही. ते काय ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आहेत. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन त्यांच्यामध्ये रेझोनन्स असेल, त्यांच्या प्रॉपर्टीज कशा असणार, त्यांची नावं कशी असणार, याच्याबद्दल आपण बघणार आहे इन द ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. त्यानंतर लास्टचे जे 2 युनिट असतात हे असतात फिजिकल केमिस्ट्रीचे. लक्षात ठेवा बघा, नेहमी बीएससी फर्स्ट इयर असो, सेकंड इयर असो की फायनल इयर असो, जनरली आपले जे पहिले जे 2 युनिट असणार आहेत हे असणार आहेत इनऑर्गॅनिकचे, नंतरचे 2 युनिट ऑर्गॅनिकचे आणि शेवटचे जे 2 युनिट आहेत हे असणार आहेत फिजिकल केमिस्ट्रीचे. तर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये एक टॉपिक आहे थर्मोडायनेमिक्स. थर्मो और थर्म मीन्स हीट अँड डायनॅमिक मीन्स ट्रान्सफर ऑर चेंज. तर याच्यामध्ये तुम्ही थर्मोडायनेमिक्सचे वेगवेगळे लॉज, सिस्टीम, सराउंडिंग यांच्याबद्दल समजून घेणार आहे. त्यानंतर शेवटचा जो युनिट आहे तो आहे गॅसियस स्टेट अँड फेज रूल. गॅसियस स्टेट आपल्याला माहिती आहे, डिफरंट स्टेट्स ऑफ मॅटर, त्याच्यापैकी एक आहे गॅसियस स्टेट. त्याच्यामध्ये मग कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस, वेगवेगळे जे इक्वेशन्स आहेत यांच्याबद्दल तुम्ही स्टडी करणार आहे इन द गॅसियस स्टेट अँड फेज रूल. सो दीज आर द 6 युनिट. आणि या 6 युनिट जे आहेत यांच्यावरती तुमचा एक थेरीचा पेपर होतो 80 मार्क्सचा. सो दिस इज द ऑल अबाउट थेरी एक्झामिनेशन. त्याच्यानंतर इंटरनल असेसमेंट, जे की डिपार्टमेंट युनिव्हर्सिटीला मार्क्स सेंड करते तुमचे, त्याच्यामध्ये 2 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे बघा. एक तर आहे युनिट टेस्ट आणि दुसरं आहे असाइनमेंट. तर 30 मार्क्सची युनिट टेस्ट आपण कंडक्ट करतो आणि त्या 30 मार्क्स पैकी जर कोणाला 0 ते 10 मार्क्स पडले तर त्यांना 0 मार्क्स मिळणार. त्यानंतर जर का 11 to 17 तर 5, 18 to 23 जर का पडले तर 10 आणि 24 किंवा 24च्या अबोव्ह मार्क्स पडले तर त्यांना आउट ऑफ 12 मार्क्स आम्ही सेंड करतो. त्यानंतर 2 असाइनमेंट किंवा एक असाइनमेंट झाली तर ती 8 मार्क्सची, 2 झाल्या तर 4 मार्क्सच्या 2 असाइनमेंट या तुम्हाला डिपार्टमेंटला सबमिट करायच्या आहेत. आणि या सर्वांचा जो काही परफॉर्मन्स आहे तुमचा या सर्वांमध्ये, त्याच्या आधारावरती तुम्हाला आम्ही मार्क्स पाठवतो इंटरनल असेसमेंटचे, जे की असतात 20. तर ते जे काही 20 मार्क्स आहेत त्या 20 मार्क्सचं असं 2 पार्टमध्ये डिवायडेशन केलेलं आहे. 12 मार्क्सची होणार युनिट टेस्ट आणि 8 मार्क्सचे असणार असाइनमेंट. सो दिस इज द ऑल अबाउट द इंटरनल असेसमेंट. त्याच्यानंतर 50 मार्क्सची असते बघा प्रॅक्टिकल एक्झामिनेशन. तर प्रॅक्टिकल एक्झामिनेशन पूर्ण सेमिस्टर जे आहे आम्ही तुमचे प्रॅक्टिकल्स घेतो लॅबमध्ये. तुम्हाला वेगवेगळे जे काही केमिकल्स आहेत त्यांना हँडल करणं, त्याच्यानंतर वेगवेगळे जे प्रॅक्टिकल्स आहेत ते परफॉर्म करणं आम्ही तुम्हाला शिकवतो. वेगवेगळ्या टेस्ट घ्यायच्या आपण केमिस्ट्रीच्या, त्याच्यामध्ये लॅब सेफ्टी, ऑल दिस थिंग्स आर इन्क्लुडेड इन द प्रॅक्टिकल्स आणि त्याला मार्क्स असतात 50 मार्क्स. आणि नंतर मग याची एक्झाम होते बघा प्रॅक्टिकलची, ज्याच्यामध्ये 2 प्रॅक्टिकल तुम्हाला परफॉर्म करावे लागतात आणि त्यांचे रिझल्ट आणावे लागतात, लिहावे लागतात ते. तर त्याला असतात 18 and 18 मार्क्स. त्यानंतर व्हायवा होतो एक्सटर्नल. तुम्हाला प्रॅक्टिकल केमिस्ट्रीचं जे आहे त्याच्याबद्दल वेगवेगळे क्वेश्चन्स विचारतो, ज्याचे आन्सर्स तुम्हाला द्यावे लागतात, जे असते 7 मार्क्सचं. त्याच्यानंतर रेकॉर्ड, जे की तुम्हाला थ्रू आउट द सेमिस्टर मेंटेन करावं लागते, त्याच्यामध्ये रिझल्ट कॅल्क्युलेशन्स लिहावे लागतात, ज्याला असतात 7 मार्क. आणि अशा पद्धतीने प्रॅक्टिकलचे टोटल मार्क्स आहेत 50 मार्क्स. सो लेट अस रिवाइज वन्स अगेन आतापर्यंत आपण जे काही बघितलेलं आहे ते. तर बघा, मी जो टॉपिक शिकवणार आहे त्याचं नाव आहे इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट, रिएक्टिव्ह इंटरमिजिएट्स अँड ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स. तर याच्यामध्ये हा चॅप्टर सुरू करण्याच्या आधी आपण बेसिक आयडिया घेतली केमिस्ट्री सब्जेक्टची. मार्क्स कसे मिळणार आहेत आपल्याला, कोणत्याला किती मार्क्स आहेत. तर मार्किंग स्कीम बघितली आपण सर्वात आधी याच्यामध्ये. तर थेरीला 80 मार्क्स आहेत, नंतर प्रॅक्टिकलला 50 मार्क्स आहेत आणि इंटरनल असेसमेंटला 20 मार्क्स आहेत. मग हे मार्क्स कसे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत तर सर्वात आधी आपण बघितलं थेरी बद्दल. थेरीमध्ये 6 युनिट्स आहेत. पहिले 2 युनिट आहेत इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे, नंतरचे 2 युनिट्स आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे आणि शेवटचे जे 2 युनिट्स आहेत हे आहेत फिजिकल केमिस्ट्रीचे. त्याच्यानंतर आपण बघितलं इंटरनल असेसमेंट बद्दल. तर बघा, इंटरनल असेसमेंट मध्ये याचे सुद्धा 2 पार्ट केलेले आहेत. एक तर आहे युनिट टेस्ट आणि दुसरं आहे असाइनमेंट, 12 and 8 मार्क्स. आणि प्रॅक्टिकल एक्झामिनेशन 2 प्रॅक्टिकल 18 मार्काचे, व्हायवा आणि रेकॉर्ड 7 मार्काचा. अशा पद्धतीने टोटल 50 मार्क्स आहेत तुम्हाला
प्रॅक्टिकलचे. सो लेट अस मूव्ह टू अवर टॉपिक, जो की आज मी स्टार्ट करणार आहे, इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट, रिएक्टिव्ह इंटरमिजिएट्स अँड एलिफॅटिक हायड्रोकार्बन. तर बघा, हा जो चॅप्टर आहे ऍक्च्युली याचं जे नाव आहे, या नावावरूनच आपल्याला कळते की या चॅप्टरमध्ये 3 पार्ट आहेत. कोणकोणते 3 पार्ट आहेत? तर सर्वात पहिला जो पार्ट आहे तो आहे इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट, त्याच्यानंतर आपण बघणार रिएक्टिव्ह इंटरमिजिएट्स आणि सर्वात शेवटी आपण बघणार एलिफॅटिक हायड्रोकार्बन. सो these are the 3 topics which we are going to cover in this unit: electronic displacement, reactive intermediates, आणि तिसरा आहे एलिफॅटिक हायड्रोकार्बन. सो व्हॉट इज इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट? इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट कशाला म्हणतात? तर बघा, the behavior of organic compound is influenced by electron displacement taking place in the covalent bond. जो काय ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, तर ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय? तर बघा, कार्बन आणि कार्बनच्या कंपाऊंडला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतो. जसं की त्याला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतो. कंपाऊंड मीन्स व्हॉट? तर जर वेगवेगळे एलिमेंट्स असतील आणि त्यांच्यापासून जर का मॉलिक्यूल बनत असेल तर त्याला आपण कंपाऊंड म्हणतो. सेम एलिमेंट जर का असतील तर त्याला आपण मॉलिक्यूल म्हणतो. जसं की C2 आहे, दोन्हीही कार्बनच आहेत, तर तो मॉलिक्यूल झाला. त्यानंतर Cl2 हा मॉलिक्यूल झाला. O2 जो आहे तोही मॉलिक्यूल झाला. O3 जरी असला तरी सुद्धा तो मॉलिक्यूलच आहे. का? कारण की त्यांच्यामध्ये सेम एलिमेंट आहेत. पण जर वेगवेगळे एलिमेंट असले, जसे की कार्बन आहे, हायड्रोजन आहे, पुन्हा हायड्रोजन आहे, पुन्हा हायड्रोजन आहे, CH3 बॉन्ड Cl, त्यांच्यामध्ये वेगवेगळे एलिमेंट आहेत. वेगवेगळे एलिमेंट आहेत, कार्बन आहे, हायड्रोजन आहे आणि क्लोरीन आहे. तर 3 एलिमेंट्स आहे, एक आहे कार्बन, दुसरा आहे हायड्रोजन आणि तिसरा आहे क्लोरीन. असे 3 वेगवेगळे एलिमेंट आहेत. जर वेगवेगळे एलिमेंट कंबाईन झाले असतील तर त्याला आपण म्हणणार कंपाऊंड, आणि सेम एलिमेंट जर का कंबाईन झाले असतील तर त्याला आपण म्हणणार मॉलिक्यूल. तर ऑर्गॅनिक कंपाऊंड मीन्स व्हॉट? कार्बनचे कंपाऊंड. जसं की हा कार्बनचा कंपाऊंड, याच्यामध्ये कार्बन आहे, हायड्रोजन आहे आणि क्लोरीन आहे. वेगवेगळे एलिमेंट आहे म्हणून कंपाऊंड आहे, आणि कार्बनचा आहे कंपाऊंड म्हणून तो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. तर हा जो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, या ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या जे काही प्रॉपर्टीज आहेत, जे काही बिहेवियर आहे, प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीज वरती इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंटचा परिणाम होतो. म्हणजे काय? तर बघा, कार्बन आणि क्लोरीन आहे, कार्बन आणि क्लोरीन मध्ये बॉन्ड आहे. तर हा जो बॉन्ड असतो, या बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन्स शेअर केलेले असतात. एक कार्बनचा असतो आणि दुसरा क्लोरीनचा असतो. तर अशा पद्धतीने 2 इलेक्ट्रॉन जे आहेत हे शेअर केलेले असतात. शेअर केलेले इलेक्ट्रॉन दोन्हीही कार्बनचे आणि दोन्हीही क्लोरीनचे, दोघांचेही असतात, कारण की ते शेअर केलेले असतात. पण जर त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट झालं, हे जे काही 2 शेअर केलेले इलेक्ट्रॉन आहेत यांनी यांची जागा सोडली, तर त्यांच्या प्रॉपर्टी, या कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज वरती त्याचा परिणाम होतो. तर हे जे काही इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट आहेत हे कोणकोणत्या प्रकारचं आहे? तर देर आर डिफरंट टाइप्स. एक तर आहे इंडक्टिव्ह इफेक्ट, त्यानंतर इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट, रेझोनन्स, हायपर कॉन्ज्युगेशन, त्यानंतर एरोमॅटिसिटी. दीज आर द डिफरंट इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स जे की मॉलिक्युलच्या किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज वरती परिणाम करणार, अफेक्ट करणार, इन्फ्लुएन्स करणार बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्सला. तर हे वेगवेगळे इफेक्ट्स आपल्याला बघायचे आहेत, ज्यांच्यापैकी पहिला आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. बघा, बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड हा इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट वरती डिपेंड राहतो. जसं की हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय? तर कार्बनचा कंपाऊंड. कंपाऊंड म्हणजे काय? तर वेगवेगळे एलिमेंट आहेत, त्यांचे ऍटम जर का कंबाईन झाले, जसं की कार्बन वेगळा आहे, हायड्रोजन वेगळा आहे, क्लोरीन वेगळा आहे, 3 वेगवेगळे ऍटम कंबाईन झाले म्हणून तो कंपाऊंड आहे. तर हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि याच्या प्रॉपर्टीज ह्या इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट वरती डिपेंड करतात. तर आता आपण बघूया पहिलं इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट, इंडक्टिव्ह इफेक्ट. कशाला म्हणतात इंडक्टिव्ह इफेक्ट? तर बघा, इट इज व्हेरी इझी. आपण एक एक्झाम्पल घेऊया, ज्याच्यामध्ये आता जे आपण घेतलं होतं तेच एक्झाम्पल पुन्हा रिपीट करूया. कार्बन आहे आणि एखादा हॅलोजन आहे. सपोज फॉर एक्झाम्पल क्लोरीन आहे. हॅलोजन आपल्याला माहिती आहे, बघा, जो पिरियॉडिक टेबल मधला 17वा ग्रुप आहे त्याला आपण हॅलोजन म्हणतो. आणि इकडे आहेत हायड्रोजन. तर या कंपाऊंड मध्ये जो हा क्लोरीन आहे, हा क्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मीन्स व्हॉट? द पॉवर टू अट्रॅक्ट शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. आपल्याला माहिती आहे कार्बन आणि क्लोरीनने
एक एक इलेक्ट्रॉन शेअर केलेला आहे, एक कार्बनचा आहे आणि एक क्लोरीनचा आहे. पण कारण की ते शेअर केलेले आहेत, आता ते दोन्ही इलेक्ट्रॉन कार्बनचे पण आहेत आणि क्लोरीनचे पण आहेत आणि ते असतात सेंटरला, अशा पद्धतीने. तर क्लोरीन जो आहे, या क्लोरीनची या इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करण्याची पॉवर जास्त असते, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. व्हॉट इज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी? पॉवर टू अट्रॅक्ट शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. जसं की क्लोरीनची किती ताकद आहे या शेअर केलेल्या इलेक्ट्रॉनच्या पेअरला स्वतःकडे खेचण्याची, तर त्याला आपण म्हणतो क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. कार्बनची किती ताकद आहे या शेअर केलेल्या इलेक्ट्रॉनच्या पेअरला स्वतःकडे खेचण्याची, तर त्याला आपण म्हणतो कार्बनची electronegativity. So what is electronegativity? Electronegativity is the power to attract the share pair of electron towards itself. जी काही इलेक्ट्रॉनची पेअर आहे शेअर केलेली, तिला स्वतःकडे खेचण्याची जी ताकद आहे, त्या ताकदीला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तर ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी क्लोरीनची जास्त आहे आणि कारण की क्लोरीनची जास्त आहे, ही शेअर केलेली जी काही इलेक्ट्रॉनची पेअर आहे क्लोरीन स्वतःकडे खेचतो आणि स्वतःकडे खेचल्यामुळे ही जी काही इलेक्ट्रॉनची शेअर पेअर आहे, ही जी आधी सेंटरला होती, ती आता मूव्ह होते क्लोरीनकडे. आणि ती क्लोरीनकडे जर का मूव्ह झाली, तर जो काही निगेटिव्ह चार्ज आहे तो क्लोरीनकडे मूव्ह झालेला आहे, त्याच्यामुळे क्लोरीनवरती येतो पार्शियल निगेटिव्ह आणि कार्बन पासून ती इलेक्ट्रॉनची पेअर दूर गेल्यामुळे कार्बनवरती येतो पार्शियल पॉझिटिव्ह. आधी कोणता चार्ज नव्हता, आता यांच्यावरती चार्ज आलेला आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन अपोजिट पोल तयार झालेले आहेत, याला आपण म्हणतो पोलॅरिटी. तर दिस इज द इंडक्टिव्ह इफेक्ट. काय आहे बघा इंडक्टिव्ह इफेक्ट? जर का बॉन्डिंग ऍटम मध्ये वेगवेगळ्या इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असल्या, इफ द बॉन्डिंग ऍटम्स हॅव डिफरंट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, जसे की कार्बन आणि क्लोरीन आहे, द बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम. जे काही बॉन्ड मधले शेअर केलेले इलेक्ट्रॉनची पेअर आहे, ही मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम जो आहे त्याच्याकडे अट्रॅक्ट होते. जसे की या केसमध्ये कार्बन पेक्षा क्लोरीन हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि म्हणून ही शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जी आहे कार्बन कडून क्लोरीनकडे अट्रॅक्ट होते. अँड देअरफॉर इंड्युसेस सर्टन डिग्री ऑफ पोलॅरिटी, आणि म्हणून बॉन्डमध्ये पोलॅरिटी इंड्यूस होते, तयार होते, जबरदस्ती निर्माण होते. जसे की क्लोरीन वरती निगेटिव्ह आहे, कार्बन वरती पॉझिटिव्ह आहे, जे की आधी नव्हतं. तर या इफेक्टला आपण म्हणतो इंडक्टिव्ह इफेक्ट. सो व्हॉट इज इंडक्टिव्ह इफेक्ट? इफ द बॉन्डिंग ऍटम्स हॅव डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, जर का बॉन्ड बनवलेल्या ऍटमची इलेक्ट्रोनिगेटिव्ह वेगवेगळी असेल, तर जे काही बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आहेत हे अट्रॅक्ट होतात टुवर्ड द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम, जे की बॉन्डेड ऍटम मध्ये पोलॅरिटी डेव्हलप करतात. तर त्या इफेक्टला आपण कोणता इफेक्ट म्हणतो? इंडक्टिव्ह इफेक्ट. तर याच्यामध्ये काय होते? द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम अक्वायर्स निगेटिव्ह चार्ज अँड लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम अक्वायर्स पॉझिटिव्ह चार्ज. पोलॅरिटीमुळे जो काही मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम आहे तो अक्वायर करतो निगेटिव्ह चार्ज आणि लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम जो आहे तो अक्वायर करतो पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. सो दिस इज द इंडक्टिव्ह इफेक्ट. व्हॉट इज हॅपनिंग? जर बॉन्डिंग ऍटमच्या वेगवेगळ्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असल्या, तर बॉन्डिंग इलेक्ट्रॉन हे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम स्वतःकडे ओढतो आणि त्याच्यामुळे पोलॅरिटी डेव्हलप होते बॉन्ड मध्ये. अशा पद्धतीने जो बॉन्ड आहे हा कार्बन पासून हॅलोजन कडे जात आहे. बघा, कार्बन पासून हॅलोजन कडे जो बॉन्ड आहे तो मूव्ह होत आहे, इलेक्ट्रॉन्स हे मूव्ह होत आहे. कारण काय? तर हॅलोजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, त्याच्यामुळे तो कार्बनचे आणि हॅलोजनचे जे मधामध्ये शेअर केलेले इलेक्ट्रॉन पेअर होते हे स्वतःकडे खेचतो. त्याच्यामुळे काय होते? तर त्याच्यामुळे जो हॅलोजन आहे किंवा क्लोरीन आहे त्याच्यावरती येतो पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि कार्बन वरती येतो पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. पोलॅरिटी डेव्हलप होत आहे. जसे की आपण एक इमॅजिनरी एक्झाम्पल घेतलं इथे, तर जे काही तर या इमॅजिनरी एक्झाम्पल मध्ये जर का आपण बघितलं, तर सपोज बी हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम आहे. तर जर बी हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम असेल ऍज कम्पेअर टू द ए, तर व्हॉट विल हॅपन? हे जे काही शेअर केलेले इलेक्ट्रॉनची पेअर आहे हा बी स्वतःकडे ओढेल आणि ही शेअर केलेली इलेक्ट्रॉनची पेअर स्वतःकडे ओढल्यामुळे काय होणार? तर बी वरती येणार पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि ए वरती येणार पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. सो इन दिस हायपोथेटिकल एक्झाम्पल, लेट अस सपोज दॅट द बी इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम and A is less electronegative atom. If B is more electronegative atom, then what will happen? तर हा एक इलेक्ट्रॉन ए चा आहे, हा दुसरा इलेक्ट्रॉन बी चा आहे. जी काही शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे ही बी स्वतःकडे खेचेल बिकॉज ऑफ द हायर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, आणि म्हणून ए वरती येणार पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, बी वरती येणार पार्शियल निगेटिव्ह चार्ज.
याच्यामध्ये जो काही एरोहेड आहे हा जो की मोठा होत आहे बघा इथे, दिस एरोहेड इज प्लेस बिटवीन द मिडल ऑफ द बॉन्ड, हा मधामध्ये ठेवतो आपण, अँड इंडिकेट द डायरेक्शन इन विच इलेक्ट्रॉन्स आर डिस्प्लेस, हा डायरेक्शन दाखवतो ज्या डायरेक्शन मध्ये इलेक्ट्रॉन्स मूव्ह झाले. जसं की बघा याचं जे काही हेड आहे हे रेड कलरचं हेड आहे, तर हे जे काही हेड आहे इथे तुम्ही बघू शकता, दिस हेड इंडिकेट्स व्हॉट द इलेक्ट्रॉन्स आर गोइंग फ्रॉम ए टू बी. ही टेल आहे, टेल पासून हेड कडे एरो जो आहे तो मूव्ह होतो आणि त्या डायरेक्शन मध्ये इलेक्ट्रॉन मूव्ह होत आहे. तर टेल ए कडे आहे, हेड बी कडे आहे. याचा अर्थ काय, इलेक्ट्रॉन्स हे ए कडून बी कडे मूव्ह होत आहे, इलेक्ट्रॉन्स हे ए कडून बी कडे मूव्ह होत आहे, इलेक्ट्रॉन्स हे ए कडून बी कडे मूव्ह होत आहे, इलेक्ट्रॉन्स ए कडून बी कडे मूव्ह होत आहेत. अशा पद्धतीने हा एरोहेड इंडिकेट करतो. आणि याच्यावरून आता इंडक्टिव्ह इफेक्टची डेफिनेशन केलेली आहे. परमनंट पोलरायझेशन क्रिएटेड इन कोव्हॅलंट बॉन्ड ड्यू टू डिस्प्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. व्हॉट इज द इंडक्टिव्ह इफेक्ट? तर मॉलिक्यूल जो आहे किंवा बॉन्ड आहे हा परमनंटली पोलराइज झालेला आहे, कारण की एक हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तर तो जो शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे तो स्वतःकडे खेचत आहे, आणि त्या परमनंट पोलरायझेशनला आपण काय म्हणतो मग, इंडक्टिव्ह इफेक्ट. इट इज व्हॉट, परमनंट पोलरायझेशन ड्यू टू डिस्प्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम जो आहे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन डिस्प्लेस झाले, मूव्ह झाले, शिफ्ट झाले, आणि त्याच्यामुळे जे काही बॉन्डमध्ये परमनंट पोलरायझेशन आलं, एकावरती पार्शियल पॉझिटिव्ह दुसऱ्यावरती पार्शियल निगेटिव्ह, त्या इफेक्टला आपण काय म्हणतो, इंडक्टिव्ह इफेक्ट. पुन्हा एकदा आपण समराइज करूया बघा, आता आपण काय काय बघितलं. तर आता आपण बघितलेलं आहे इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट. याच्यामध्ये आपण बघितलं की ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज ह्या इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट इन्फ्लुएन्स करतो. ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय, तर कार्बनचे कंपाऊंड म्हणजे काय, तर वेगवेगळ्या एलिमेंट पासून जर का बनला असेल तर त्याला आपण कंपाऊंड म्हणतो. जसं की इथे कार्बन, हायड्रोजन आणि क्लोरीन 3 वेगवेगळे ॲटम्स आहेत, एलिमेंट्स आहेत, तर हा कंपाऊंड आहे. याच्यामध्ये क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय, तर पॉवर टू अट्रॅक्ट शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, कारण की क्लोरीनची जास्त आहे, तो शेअर पेअरला स्वतःकडे खेचेल, त्याच्यावरती निगेटिव्ह, कार्बनवरती पॉझिटिव्ह. पोलरायझेशन झालं, बॉन्डमध्ये पोलॅरिटी आली, आणि याला तर आपण काय म्हणतो, इंडक्टिव्ह. काय होत आहे बघा, तर याच्यामध्ये हॅलोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे इलेक्ट्रॉनची जी पेअर आहे ही कार्बन कडून हॅलोजन कडे मूव्ह होत आहे, आणि त्याच्यामुळे लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह वरती पार्शियल पॉझिटिव्ह, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह वरती पार्शियल निगेटिव्ह, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह वरती पार्शियल निगेटिव्ह आला बघा, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह वरती पार्शियल पॉझिटिव्ह. हायपोथेटिकल एक्झाम्पल घेऊन आपण बघितलं, याला एक्सप्लेन केलं. बी हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, ए हा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह, तर बी ने शेअर्ड पेअर स्वतःकडे खेचली, पार्शियल निगेटिव्ह, ए वरती पार्शियल पॉझिटिव्ह. आणि हा जो एरोहेड आहे हा इंडिकेट करतो डायरेक्शन, ज्या डायरेक्शन मध्ये इलेक्ट्रॉन मूव्ह झाले. हेड बी कडे आहे, टेल ए कडे आहे, याचा अर्थ इलेक्ट्रॉन ए कडून बी कडे चाललेले आहेत. आणि डिफिनेशन केली आपण याच्यावरून इंडक्टिव्ह इफेक्टची, दॅट द इंडक्टिव्ह इफेक्ट इज डिफाइंड ॲज परमनंट पोलरायझेशन क्रिएटेड इन कोव्हॅलंट बॉन्ड ड्यू टू डिस्प्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. जो काय मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे त्याच्याकडे परमनंटली इलेक्ट्रॉन डिस्प्लेस झाल्यामुळे पोलरायझेशन झालेलं आहे, याला आपण म्हणतो इंडक्टिव्ह इफेक्ट.